ज्या मुलांचा चंद्र बिघडलेला असतो, पत्रिकेमध्ये चंद्र अशा ठिकाणी पडतो की मुलांचा चंद्र बिघडलेला आहे, मानसिक स्थिती बिघडलेली असते, अशा वेळेला मुलं तर छोटी आहेत, मुलं उपाय करू शकत नाहीत, मग त्यांची आई त्यांच्यासाठी हा उपाय करू शकते. तर काय करायचं आहे, कुठलाही एक शंख घ्या. आता माझ्याकडे शंख आहे म्हणून मी तुम्हाला हा दाखवते आहे. हा आहे शंख, दक्षिणावर्ती शंख म्हणतात याला. तुम्ही कोणताही छोटा तुमच्या देवघरातल्या पूजेतला घ्या, तुमच्याकडे मोठा शंख असेल, वाजणारा असेल, बिना वाजणारा असेल, कोणताही शंख घ्या. त्या शंखामध्ये तांदूळ भरायचे आहे आणि तो शंख एका लाल रंगाच्या कपड्यामध्ये लपेटायचा आहे आणि हा शंख तिजोरीमध्ये ठेवून द्यायचा आहे. हा उपाय करताना तुम्हाला सोमवारी करायचा आहे. मंगळवारी सकाळी तो शंख तिजोरीतनं बाहेर काढायचा. जे तांदूळ शंखामध्ये ठेवलेले होते ते तांदूळ बाहेर काढायचे. त्या तांदळाची थोडीशी खीर बनवायची आहे, थोडीशी साखर घालून, दूध घालून त्याची खीर बनवा आणि ती खीर कावळ्यांना खाऊ घाला. याने काय होईल, त्याचं जे मानसिक अवस्था मुलाची, चंद्र बिघडला की मुलांची चिडचिड होणं, रडरड होणं, रागराग करणं, कुणालाही उलट उत्तर देणं, या सगळ्या गोष्टींपासून म्हणजे समजून घ्यायचंय की या मुलाचा चंद्र बिघडलेला आहे. आणि पत्रिकेमध्ये सुद्धा तो दिसतोच. ज्योतिषी तुम्हाला पत्रिका बघून सांगतातच. माझ्याकडे बऱ्याच वेळा येतात, चंद्र बिघडणं म्हणलं की मानसिक अवस्था बिघड, स्वप्न पडणं, झोपेमध्ये रडणं, हे सगळं मानसिक अवस्था बिघडल्याची लक्षणं आहेत. त्याच्यासाठी हा उपाय अगदी श्रेष्ठ ठरतो.